लागलंय बघा, काय करायचं. नुसतं गाडाडाय लागलंय, कडाडाय लागलंय. पाऊस तरी येतोय का नाही का माहिती. सगळं आबाळ गच भरलंय बघा. जकडं बघल तकडं नुसतं इजाच चमकते. इजाच चमकायला ते आज काय करायचं. सगळं काम झालं बघा. जनावर ही बांधली आरामशीर आपलं. मसर बांधली आणि विशेष म्हणजे दाव्याला शान पण लावून झालं. शेण बी लावून नाही तर दावं खाते म्हैस रेडकं खाते रे या. काय करायचं. वारं सुटले बघा चांगलं आता. घरात बी उकाडतंय. घरात नुसतं असं गदमत आणि खिडकी उडी ठेवावा तर घर उडून जायचं उडून जायचं भ्या वाटतंय. त्यामुळं घर उघडलं नाही बघा आता म्हणून बाहेर म्हटलं टिपाकतंय कुठं तरी एक दोन टिपाकतंय आणि वादळी वाऱ्यासही पाऊस येते बघा. पडायला बाजूला तर चार घरात दिवस ना हा 4 दिवस काय सारखं पाऊस. आता पाऊस पडून काय फायदा बी नाही. अहो जोंधळ येईल का आपलं. आपलं कुठं आहे आधी आता आपलं झालं. हा आता झालं की आपलं. मग आता आपलं जोंधळ घाला येईल की मसराला. काय हाय घालाय आता सगळं संपत आलं. मला वाटतं पावसापेक्षा वारच जास्त आहे. वाऱ्यानं बरं वाटतं. आणि ही पाऊस नुसतं नुकसान करायला आहे. शेतकऱ्याची खळी धावपळ चालली आहे. मग काय जाकाजाकीची. डाळिंब असं लय वायपट जातंय बघ. परत आंब ह्या दिवसात पडते गडाडते. खाली वाऱ्या सुटल्यावर काय सगळं पसरंगच होती. मग आंब महाग होत्या. त्या आता आंब्याचं सीझन आलं बरं का मित्रांनो. आमच्याकडे कैऱ्या लागलेल्या कुठं कुठं. आमचं आंब कवा मोठं झाड व्हायचे का माहिती आता. वारं सुटले पण आपली किती वारं सुटती. आपली पेपर हालत नाही. नाही हलत. सगळ्यात जुन्या मोया लांब पत्री गेली त्या. भारी वाटतंय पण घरात पेक्षा बाहेर बरं वाटतंय. अगं वारं सुटले ते बरं वाटलं नाही. घाम नुसता काय तर कसं घर असतंय. ह्या बाजूला नुसते तुम्हाला सांगतो इजाच चमकते ते. नुसते इजा चमकते काय तर आणि कडा कडा आणि धडा धडा काढा काढा नुसतं भ्या घालते. येत तर काय ना. आणि आलं म्हणजे येईल पण बघा त्याचं काय सांगावं. जकडं पडतंय तकडं चांगलंच पडतं या. घर सगळं आज बुच्च दिसायला लागलंय. काय पोरं झोपली घरात लगेच. मग काय आज बापू मनात झोपली बघा. आज दूध पिली आणि झोपी गेलेली. जरा बरं वाटायला. नाहीतर लेकरं बसून देत नाही ते काय करायचं. असं गार लागलं का नाही माझ्या कानात असं त्या बिचारीनं चापट लावली ती कानात माझ्या वारं शिरतं या. तिला एक कान दुखतोय. अगं तिची चापड कशाला खायची उलट तो फिरवून तिला हाणायची. हातात मोबाईल होता नाहीतर एका हाताची होती काय माझ्या ती. अगं मोबाईल तिच्या तोंडावर फेकून हाणायचा. हा म्हणजे मोबाईल फुटू द्या माझा. ही कान लय जबर दुखतोय. अजून कान दुखायचं राहिलाय. असं लय तर बोललं तर आवाज मोठ्याने येतोय नाही तर बारीक बोललं तर काय या कानाला ऐकाय येत नाही. वारं कानात शिरलं त्याचं टाळायला दुखतंय. अजून कान वाऱ्याची झुळूक आल्या बरं वाटतंय. कसं घर असतंय. घर असतंय अफाट तेवढं. धडा धडा कडा कडा निबार घर असतंय. आता कधी पाऊस येतोय का. मला वाटतं या अकलूज टिंबुरी साईडनं पाऊस गेला बघ. पुण्यावरनं फोन उचलला मला वाटतंय तिकडे पाऊस चालू आहे. पुणे टिंबुर्णी अकलूज असा मार्गे पाऊस सोलापूर चाललाय. ते हायवेनेच पाऊस चाललाय बघ. आपल्याकडे येत नाही का. आपल्याकडे येत नसते कारण आपल्याकडे आता हे असंच वारं चुकून फिरलं तरच येईल. यांनी लाकडं ही आणून जाळून ठेवलं बघा. मी घरात मका नीट करते त्यावर अहो पेपरने पैसे ती जाण होतं शिल्लक ती घेऊन ते कुजले. आता दिले की एक मोडलं मी मोनानं बापून मोडलं. एक बाराबर काढलं. होय होय काढलं. 1-2 लाकडं निघाली. बस सकाळ स्वयंपाक होतोय नाही जळ आणू काय करू. उद्या मोनाला सुट्टी आहे अजून त्यामुळे काय टेन्शन नाही. अहो गॅस वरच महाग पण झालंय. दुसरी गोष्ट गॅस चवीला बी लागत नाही. काय करायचं आता काय स्वयंपाक करायचा काय ना बघा. मागा 4 वाजता कंप्लीट 4ला जेवाय बसलो होतो. ती 4:30ला जेवण झालं. 4:30 वाजल्यापासून
जनावराला घाल. परत बसलीच नाही बघा, तसं काम चालू आहे ते. अजून आत्ताच हात बसला आहे माझा, त्यावर कामच चालू होतं. आता सगळं झालंय बघा, आता शांत बसायचं. महत्वाची दूध झाली, महत्वाची टेन्शन. हा, दूध झाली मग टेन्शन नसतंय. टिपकते ना बारीक बारीक. हा भारी टिपकायला. वीज कसली लावली हो? अगं ईदच पाऊस आणती. आणते ईदच्याकडं तुला वाटतं ना पडत नाही, जर वारा जर ते फिरलं मला वाटतं ही लांब पाऊस पडत नाही. माहुदाकडे टिपकते म्हणजे ही जवळच पाऊस आहे, कटपळ साईडला पाऊस आहे. वाटतं इथंच असल्यानं. आलं म्हणजे वारा जर फिरलं तर कोल्ड हम्म. खाल्ली कडलं तर 100% पाऊस येतो. नाहीतर मग काय पावसाचा खरं आणि खाल्लीकडचा पाऊस हा निबार येतो. निभारच येतो. मग काय. आणि जेवढं तुम्हाला सांगतो अरे काय चमकतीये आकाशात, बोलायचं मला काम काही खांजवायला लागले. ही माझ्या बांगड्या येत्या का असल्या पितळेच्या, ते खांजवतं उठते त्या उन्हाळ्यात. पण मला बांगड्या लय आवडते. आज सोन्याचं कानातलं उतायला लागलं की तर काय खोट आहे. आग आता मोडून टाकू मग. काय सोन्याचं बे? बांगड्या करता का व? बायकोला असं आवडतंय कर, म्हणजे खरंच चाल. मलाच कुठं तर सालाव ठेव आता. मी चाकर राहतो आपल्या अव सालाव. तुम्हाला घरची जनावर नीट राखाई नाही त्या पोराच्या जीवावर तुम्ही जनावर पाळले ती या. हा? पोरग सकाळी मला मसर बी आण लागतं. निहू बी ती लागतंय. 4 मसर आणत, हा. 3 रेडक आणि 1 मस, आणि बाकीचे मग मी आणतो. आणि पाणी एकटं पाचतो बघा. आता 2 रोज न फक्त घरा वाघरातले जे टाकते एक पाचतो, नाही तर सगळी जनावर ही 2 टाइम म्हटलं तर पाचतो ही. मग काय, बापू आमचा लय कामाचा या, म्हणून बापूला खायला कमी करत नाही बघा. आज बी अजून ह्यांनी 3 बघा तसल्या फुरटी आणल्या, त्या फुरटी तसले पाजल्या. फुरटी का फुरटी फ्रुटी 20 रुपये आणले 20 होते. रुपयाच्या आणल्या होत्या. बापू प्याला माझ्यातली मागत तर मी नाही म्हणलं आता गारा आहे म्हणून त्याला दिलं नाही बघा. मोनाला आणायला गेल्यावर आणलं होतं, पिलो आम्ही एक एक. परत गॅरेगारवाला आलं होतं. आलत का गाडी घरा? होय होय, 2 गॅरेगार खाल्ली. माझ्यापाशी होतं 50 रुपये, ते दिलं आपलं खावा म्हटलं. दुसरे कायच खा वाटत नाही. मी नाही गॅरेगार खाल्लं. भाकरीच तोंडात धर वाटत नाही. चपाती आहे, माणूस पाणीच लय पितय. फाट पाणी. आताच मी 4-5 पिले पाणी. 4-5 पाणी पिले. काय करायचं, पाण्याला जीवन म्हणते ती, पाण्याशिवाय काही नाही. तर भाकरी कालवण खायच नाही. पावसाळ्यात भाकरी कालवण लय माणूस खातोय आफाट. 5 मिनिटाला भुका लागते द्या, 5 मिनिटाला भुका लागते द्या. आणि आता तांब्यावर तांबे, तांब्यावर तांबे, तांब्यावर तांबे पाणीच पिते. चांगलं पडतंय बघ. इथं आवाज येतोय पाऊस पडलेला. वाऱ्याचा आवाज येतो. ह्यांचं बघा कवाय पाऊस येऊ द्या, हिथं आवाज येतोय, हिथं आवाज येतोय, हिथं काय बडा बडा पावसाचा आवाज येतो काय मौदातला टिंबुनीतला. बरोबर. वाऱ्यामुळे आपलाच भ्रम निराश मग झाला. काय तर वारं सुटलं की असं वाजतं खडा खडा झाड ही, म्हणून वाटतं माणसाला पाऊस येते. पण आता गार हवा सुटायली, मला वाटतं पाऊस येते. ते बॅलर उभा करून ठेवणार तर इकडं पळत येईल. पडतोयच ते.